ज्योती तालुक्यातील माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून सातत्यानं आदिवासी आणि संघटना संघर्ष करत आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये जमिनीचं भूसंपादन न करणे, रस्त्यावर बळजबरीने गेट बसवणे, पाण्याचा अधिकार हिरावणे अशा अनंत आदिवासींच्या तक्रारी आहेत। त्यामध्ये भूपृष्ठ अधिकार रद्द करणे, त्याचबरोबर आदिवासींच्या ज्या जमिनीवर कंपनीनं बेकायदेशीर कब्जा केला त्याच्यावर कारवाई करणे, अशा बाबी एकही विभागाने, ना वन विभागाने चौकशी केली, ना पोलीस विभागाने कारवाई केली, ना त्या महसूल विभागाने केली। परिणामतः मागच्या वेळेस जेव्हा आंदोलन झाले, माननीय तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी सभा घेऊन सांगितलं की 2-4 महिने थांबा, निवडणुका होऊ द्या आणि तुमचा प्रश्न मार्गी लावू। आणि त्या म्हणण्यानुसार जेव्हा मेमध्ये आंदोलन झालं पाण्यासाठी, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही तातडीनं याच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ आणि नंतर पावसाळा लागू झाला। परंतु जो रस्ता बंद केला, 2दा रस्त्यासाठी आंदोलन केलं म्हणून आदिवासीवर FIR दाखल केल्या गेलं, पाण्याचं आंदोलन केलं म्हणून पाण्याचा गुन्हा दाखल केला गेलं। आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कुंभेजवकर साहेब आणि तहसीलदार होडी साहेब यांना जवळजवळ 40 ते 50 शेतकरी प्रकल्पग्रस्त कुसुंबी या गावावरून येऊन भेट घेतली आणि सांगितलं की आपण 15 दिवसात तो रस्ता लिंगंडो कुसुंबी जाणारा शटलमेंटचा रस्ता आहे, तो गेट खुला करावा। आमच्या ज्या अनंत शेकडो तक्रारी महसूल विभागाकडे, वन विभागाकडे, पोलीस प्रशासनाकडे प्रलंबित आहे त्याची चौकशी करा, कारवाई करा आणि आदिवासींना न्याय द्या। अन्यथा यावर्षी दुष्काळाचं सावट आहे, शेतकऱ्यामध्ये तीव्र भावना आहे आणि शासन प्रशासन आदिवासीच्या भावनाची कदर करत नसेल तर हा उद्रेक मात्र 15 दिवसानंतर उफाळून येईल।